दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही पवित्र मिसा ग्रेनविल मचाडोच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी, सिस्टर मॉनिका मचाडो यांच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी व सामुदायिक हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पाऊल आपल्याला ख्रिस्ताचं अनुकरण करण्यासाठी पाचारण करीत आहे. आपलं नागरिकत्व हे स्वर्गामध्ये आहे आणि म्हणूनच आपण ह्या पृथ्वीवरती एक प्रवासी म्हणून आहोत. ही भावना समोर ठेवून ख्रिस्त आपल्या समोर असला पाहिजे, म्हणजेच ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून जीवन जगणं आवश्यक आहे. ही आपली ह्या पृथ्वीवरची खरी जबाबदारी आहे की ख्रिस्त आपण जागविला पाहिजे, जगलो पाहिजे. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना ह्या कृपेमध्ये आपल्याला टिकून राहता यावं म्हणून आपण बाळ येशूकडे विशेष रीतीनं प्रार्थना करूया व ही पवित्र रहस्य अर्थपूर्णरित्या साजरी करण्यासाठी पश्चातापी अंतःकरणानं आपण आपल्या पापांची देवाकडे कबुली देऊया.
एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हयेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तू सर्वसमर्थ परमेश्वर व दयाळू प्रभू आहेस. तुझ्यापासून आम्हाला सर्व काही मिळाले आहे. आमच्या दररोजच्या जीवनात आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या बदलत्या मनोवृत्तीमुळे व आमच्या अपयशामुळे तुझ्यापासून दूर जाण्याची दुर्बुद्धी आम्हाला होऊ देऊ नकोस. श्रद्धेमुळे आमच्या मनात शांती प्राप्तीची आशा निर्माण होते व आम्हाला प्रीतीच्या बंधनाचे ज्ञान होते. श्रद्धादृष्टी अंधुक करणारी आमच्यामधील स्वार्थ बुद्धी नष्ट कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे फिलिपिकरास पत्र यातून घेतलेलं वाचन. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करा आणि आम्ही तुम्हाला कीर्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले आणि आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे वागतात की ते ख्रिस्ताच्या क्रूसाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैनावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरावस्थेत शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. म्हणून प्रियजन हो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद आणि मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया.
प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले. तेव्हा मला आनंद झाला. हे येरुशलेम, तुझ्या वेशीनं आमचे पाय लागले आहेत. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. तुझ्याकडे अंश, परमेश्वराचे अंश, परमेश्वराच्या नावाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. इस्रायलला लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे परमेश्वराच्या नावाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात, कारण तेथे न्यायासने दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. जय घोष. देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे. ते मनांतील विचार आणि हेतू यांचे परीक्षक आहेत. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवतो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण ह्यापुढे तू कारभार पाहायचा नाही. मग कारभाराने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करावे? कष्ट करण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्याला समजून घ्यावे म्हणून मी काय करावे याबाबत मला एक मार्ग सुचला आहे. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यांना बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून 50 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंडी गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे आणि 80 मांड. अन्यायी कारभाराने शहाणपण केले हे पाहून धन्याने त्याची वाहवा केली, कारण ह्या युगाचे लोक आपल्या सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजचा हा उतारा जो आहे
तो अन्यायी कारभाराचा दाखला म्हणून देखील ओळखला जातो. हा संपूर्ण वृत्तांत ऐकल्यानंतर जेव्हा ह्या उतार्याच्या शेवटी आपण येतो तेव्हा जी कृती झालेली आहे की अन्यायी कारभाराने शहाणपण केले हे पाहून धन्याने त्याची वाहवा केली. ह्या वाक्यावरून लोकांच्या मनामध्ये आणि वाचकांच्या मनामध्ये थोडासा गोंधळ निर्माण होतो की अशा ह्या कारभाराचं धनी वाहवा कशी करू शकतो किंवा त्याला शाबासकी कशी देऊ शकतो. तो ज्या पद्धतीनं वागलेला आहे तो चुकीचा आहे असं अनेकांचं मत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा जो वृत्तांत आहे, हा जो दाखला आहे, तो थोडासा व्यवस्थितपणे समजून घेणं आवश्यक आहे. आपणास सांगण्यात आलेलं आहे की एक कारभारी आपल्या धन्याच्या घरामध्ये कारभार पाहत असे, म्हणजे संपूर्ण त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहार पाहण्याची जबाबदारी ह्या कारभारावरती ठेवलेली होती. आपण ज्याला जनरल मॅनेजर म्हणा आताच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, किंवा एखादा संपूर्ण जबाबदारी पाहणारा व्यवस्थापक जसा असतो तशा पद्धतीचा हा माणूस. आणि हा आता काम करत नाही, कामचुकारपणा करतो आहे, कामाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी ह्या कारभाराविषयी तक्रार येते धन्याकडे. आणि मग धनी त्याला कामावरून काढणार आहे हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा तो काय करतो आहे, त्याची खऱ्या अर्थानं मुख्य जबाबदारी जी आहे ती म्हणजे त्याच्या धन्याचे जे देणेकरी आहेत त्या देणेकऱ्यांकडून जे त्यांनी काही घेतलेलं आहे ते पुन्हा परत आणण्याची जबाबदारी. म्हणजे धन्याच्या कोठारामध्ये त्याचं जे काही आहे ते पुन्हा कसं परत येईल हे ह्या कारभाऱ्यांनी पाहायचं आहे, ही त्याची जबाबदारी होती. आणि म्हणून हे धन्याचे जे देणेकरी होते त्यांना बोलावण्यापूर्वी ह्या माणसाने विचार केला की आता माझ्याकडे काम करण्याची शक्ती नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते, कारण एका विशिष्ट अशा हुद्द्यावरती मी होतो, तो एक चांगली पोस्ट मला होती, आणि उद्या लोकांच्या दारी हात पसरवलं म्हणजेच आपली मान खाली जाणार आहे ही त्याला भीती होती. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा कारभाराला एक युक्ती सुचते. आणि तिथे तो काय करत आहे की हे सगळे धन्याचे जे देणेकरी आहेत, ज्यांनी काही माल सामान पैसा अडका जो काही घेतलेला आहे अशा लोकांना तो बोलावतो आणि त्यांच्याबरोबर जो व्यवहार करत आहे. उदाहरणार्थ 100 मन तेल घेतलेल्या माणसाला बोलावतो आणि त्याला विचारतो की आपल्या धन्याचं किती तू देणं आहेस, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं 100 मन तेल. आणि मग ह्या कारभाऱ्याने सांगितलेलं आहे की तू 50 मांड आणि 50 ताबडतोब धन्याच्या कोठारामध्ये आणून ठेव. दुसऱ्याला सांगतो की तुझं किती देणं आहे, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 100 खंडी गहू, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा तुझा रोखा घे आणि 80 मांड. आणि अशा प्रकारे हा जो व्यवहार केलेला आहे, हा व्यवहार केल्यानंतर धन्याचं जे धन आहे ते त्याच्या कोठारामध्ये येत आहे हे पाहून धन्याला आनंद होतो. या माणसाने जी तत्परता दाखवलेली आहे ती तत्परता पाहिल्यानंतर धनी त्याची वाहवा करतो. परंतु दुसऱ्या बाजूने जे विचार करतात ह्या दाखल्यांविषयी त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की हा माणूस, हा कारभारी जो आहे तो अप्रामाणिक राहिलेला आहे, त्यांनी अप्रामाणिकपणाचा व्यवहार केलेला आहे. आणि मग जो अशा पद्धतीनं अशा दृष्टिकोनातून पाहतो तो त्या माणसातील अप्रामाणिकपणाच पाहत आहे. परंतु खऱ्या अर्थानं अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की ह्या दाखल्यामध्ये ह्या माणसानं, ह्या कारभाऱ्यांनी जी तत्परता दाखवलेली आहे ही तत्परता नक्की काय आहे की हा माणूस जो आहे तो एक प्रकारे दलाल आहे. कारभारी जो असतो तो दलाल असतो. म्हणजेच आजच्या युगातील आपण जेव्हा बिझनेस टॅक्टिक्स म्हणतो किंवा बिझनेस लँग्वेजमध्ये म्हणायचं म्हणजे अशा प्रकारचे जे व्यवहार असतात त्याच्यामध्ये अशा लोकांचे काही पर्सेंटेज असतात. पर्सेंटेज हा शब्द आपल्याला पटकन समजतो. आणि म्हणून असे हे जी पर्सेंटेज असतात की एखादा व्यवहार झाला की त्याची काही पर्सेंटेज जी असतात ती त्याला द्यावी लागतात. आणि म्हणून ह्या माणसाला जी पर्सेंटेज मिळणार होती
ती त्यांनी माफ केलेली आहेत, ती त्यांनी घेतलेली नाहीत. आणि धन्याला जे त्याचं मिळायचं आहे ते मिळालेलं आहे. त्यामुळे धन्याचं नुकसान काही झालेलं नाही. ज्या देणेकऱ्यांनी देणं घेतलेलं आहे त्याचं देखील फायदा झालेला आहे, कारण त्याला तिथं कमी द्यावं लागलेलं आहे. आणि म्हणून तो देखील खुश आहे. ताबडतोब ते धान्य आणि ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या परत करत आहे. कारण 100 घेतलेले त्याच्यामध्ये 80 किंवा 100 घेतलेले त्याच्यामध्ये 50 द्यावे लागत आहेत, म्हणजे खूप कमी झालेलं आहे. उदाहरणार्थ अगदी व्यावहारिक भाषेमध्ये म्हणायचं म्हणजे आपण बँकेतून कर्ज काढतो. समजा एखाद्या माणसाने 1 लाख रुपये कर्ज काढलेलं असेल आणि बँकेने समजा एखादा फतवा काढला की 2020 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही तुमचं कर्ज भरलं तर तुम्हाला 20% माफ आहे, असं जर सांगितलं तर बँकेकडे मोठी लाईन लागेल. ही आपल्याला 20% माफ केलेलं आहे, म्हणजे डिसेंबरपर्यंत कुठेतरी जमवाजमव करून आपलं जे देणं आहे, कर्ज जे आहे ते फेडणार आहेत. त्यामध्ये बँकेचं नुकसान नाही आहे, ताबडतोब एवढा निधी त्यांना गोळा होत आहे. अगदी तशा प्रकारचा हा व्यवहार केलेला आहे. ह्यामध्ये कुठेही अप्रामाणिकपणा नाही, मात्र त्याच्यामध्ये जी तत्परता दाखवलेली आहे त्या तत्परतेविषयी, त्या जागृतेविषयी ह्या धन्याने वाहवा केलेली आहे ह्या कारभाराची. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा दाखला जो आहे हा अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे जर समजून घेतला तर आपल्याला देखील आपली ह्या पृथ्वीवरची जी जबाबदारी आहे ती समजून घेणं सोपं जातं. अशा प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण ह्या पृथ्वीवरती प्रवासी आहोत. आपलं नागरिकत्व जे आहे ते स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून आपण ह्या पृथ्वीवरती आपल्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे, जे ख्रिस्ताचं जीवन आपल्याला दिलेलं आहे ते आपण जगलं पाहिजे. थोडक्यामध्ये ख्रिस्ताचं अनुकरण करून आपण सतत जीवन जगायला पाहिजे. ख्रिस्त जगाला द्यायला शिकलं पाहिजे. ही आपली मुख्य जबाबदारी आहे, कारण आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे. ख्रिस्ताच्या नावानं, देवपित्याच्या नावानं आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि म्हणून ती आपल्यावरती जबाबदारी राहत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही जबाबदारी, ही तत्परता ह्या ठिकाणी दाखविणं गरजेचं आहे की सतत आपण तत्पर असलं पाहिजे, आपण जागृत असलं पाहिजे की ह्या पृथ्वीवरचे आम्ही प्रवासी आहोत. आमचं नागरिकत्व जे आहे ते स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक थोडासा एक विचार आपण नेहमी समोर ठेवला पाहिजे की आजच्या दिवशी समजा देवाने आपल्याला दर्शन दिलं आणि देवाने आपल्याला सांगितलं आपल्या मनामध्ये की तुझा आजचा हा दिवस जो आहे तो शेवटचा आहे. अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या दिवसामध्ये आपण कोणते 3 महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत ह्यावरती चिंतन केलं पाहिजे. की जर देवाने आपल्याला समोर येऊन सांगितलं की उद्याला तुला माझ्या समोर उभं राहावं लागणार आहे, म्हणजे आजचा दिवस तुझा ह्या पृथ्वीवरचा शेवटचा आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण कोणते 3 मुख्य निर्णय घेऊ शकतो ह्यावर आज चिंतन करूया आणि बाळेशूकडे कृपा मागूया. बंधू भगिनींनो, माझे तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे तुझ्या नावाचे गौर घेऊन तुझ्या ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या ह्या पवित्र समर्पणाचा स्वीकार कर.
व या समर्पणाद्वारे आमच्या पापांची क्षमा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईला, ख्रिस्त पुन्हा येईला. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवशी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वांवर दया कर
देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं म्हणून प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धान्य. प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीराद्वारे आमच्या अंतःकरणात तू नवा आशादीप पेटवतोस. आम्हावरील तुझ्या प्रेमाद्वारे आम्हामधील तुझे मुक्ती कार्य अखंड चालू ठेव आणि आम्हाला सार्वकालिक सुखाकडे ने. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्व समर्थ परमेश्वर
पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देवाच्या प्रेमात वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. येशूच्या हृदयास कुटुंबाचं समर्पण. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्याधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. हे प्रभो, आज तुला ह्या कुटुंबाने आपला राजा म्हणून स्वीकारले आहे. येथे तू कायमची वस्ती कर. तुझ्या कृपेचा वरदहस्त ह्या कुटुंबावर असू दे. तुझ्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव ह्या कुटुंबातील व्यक्तींना येऊ दे. त्यांच्या प्रयत्नांना यश दे. अरिष्टापासून त्यांचं रक्षण कर. एकमेकांना समजून घेण्यास व दयेने एकमेकांचा स्वीकार करण्यास त्यांना सद्बुद्धी दे आणि त्यांनी एकमेकावर व शेजाऱ्यावर प्रेम करून तुझ्या प्रेमाची साक्ष जगाला द्यावी म्हणून त्यांना कृपा दे. आमेन. बाळ येशूचा नोवेना. बाळ येशू नवीन नाव. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धरतीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतः जीवन जिजवलंस. तू आयुष्यभर बाळकाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमाने प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवन वेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना याने आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजोळात, गाव परिवारात
आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनांतील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तो आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजांतील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवन मार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तो आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाच्या आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात होवो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचे संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन घडव. आई वडिलांच्या वात्सल्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळोत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Mandita
बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.